पुढे आणून त्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले होते. एक धाव पूर्ण केली आहे सलामीवीर स्वप्नील परब यांनी. आणि आता अशोक सोलंकी, स्वप्नील आली अशोक. कर्णधारांनी एवढंच सांगितलं असेल, एक भक्कम पायाभरणी करा धावांची. आताचा चेंडू मधल्या एसटीवर येणारा आणि परत एकदा अगदी आरामाने खेळत आहेत ते अशोक सोलंकी. धावसंख्या 2. ब्रह्मा बॉयज गोरेगाव बॉयजच्या समोर फलंदाजी करत असताना आजचा रात्रीचा हा शेवटचा सामना. रोहित कोयंडे रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता, मात्र कुठेतरी पुस्तकी क्रिकेट कमी आणि नैसर्गिक क्रिकेट जास्त बघायला मिळायला पाहिजे ही अपेक्षा ठेवणं हे योग्य आहे. मात्र फटके ज्या पद्धतीने खेळले जात आहेत, पॉवर प्ले असल्या कारणाने एक चान्स घेतला होता मात्र अपयशी ठरलेत. धावसंख्या 2. अतिशय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. एअर इंडिया मैदानाच्या गवतावर जणू काय आग लावणारा हा फटका होता. जर चौकार झाला असता तर त्याचा चीज झाला असता. मात्र धावसंख्या पुढे सरकते आता 4. आपण बघत आहात ब्रह्मा बॉयज विरुद्ध गोरेगाव बॉयज हा सामना. ब्रह्मा बॉयज हा संघ प्रथम फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय गोरेगाव बॉयज. www.tenniscricket.in च्या माध्यमाने ही स्पर्धा आपल्या घरापर्यंत इंटरनेटवर. आताचा रिव्हर्स स्वीपचा फटका आणि पॉवर प्ले असल्या कारणाने अतिशय चांगली टायमिंगने खेळलेला फटका होता. ताकद कुठेतरी कमी पडली असं मला वाटलं. फेकून द्यायला पाहिजे होतं त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर. मात्र 2 धावांनी 6. कॉमेंट्री बॉक्समध्ये बालसुब्रमण्यम अय्यर यांचं आगमन. अष्टपैलू व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रशिक्षक, समालोचक आणि उद्घोषक व तसेच गुणसंख्या लेखक. आताचा खराब चेंडू होता, मैदानाचा बाहेर निघून जातोय. 4 धावांचा बोनस वाईड आणि एकूण 5 धावा. ब्रह्मा बॉयज 11 वर. जणू काय जॅकपॉट लागलाय की काय. रात्री उशिरा तुम्हाला 40-35 असेच स्कोर बघायला मिळणार. 80-90 कल्पना करणं चुकीचं आहे. मात्र यशवंत नगरने सौम्या समोर मारली ती गोष्ट वेगळी आहे. शेखर गौडा, रन कुमार या स्पर्धेमध्ये रन मशीन, रन फॅक्टरी हे बाकी आहे. आताचा अतिशय चांगला फटका स्वप्नील यांच्या मार्फत गगनभेदी चौकार. स्वप्नील ज्याचं टोपण नाव आहे बंटी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेत. जबरदस्त स्टार्ट इथे आणि याचं पूर्ण श्रेय जाते सराव सराव आणि सराव. जास्तीत जास्त सामने खेळणं आणि आपल्या वरिष्ठ ज्येष्ठ जे खेळाडू आहेत त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे बोल आहे ते ऐकायला पाहिजे. या जर गोष्टीवर तुम्ही अंमल केलं तर नक्कीच पुढे जाल. तर एक आनंदाची बातमी आहे जी आमचे प्रेक्षक यूट्यूबवर बघतायत किंवा इथे मैदानावर आहेत. पुढच्या वर्षी 2017 या वर्षामध्ये जेव्हा सुप्रीमो चषक होईल तर नायगाव ते डहाणू या परिसरातला एक वेगळा सुप्रीमो चषक होईल आणि त्यातून जिंकणारा संघ मुख्य सुप्रीमो चषकच्या प्रवाहामध्ये येणार. तसंच ठाणे ते कल्याण डोंबिवली हा सुद्धा एक वेगळा सुप्रीमो चषक होईल आणि तिथून सुद्धा
एक संघ मुख्य सुप्रीमो चषकमध्ये येणार. म्हणजे काय संधी आहे, म्हणजे खरोखर म्हणजे सुप्रीमोचा व्याप चहू दिशांमध्ये. स्ट्राईकवर आहे अशोक आणि नवीन षटक घेऊन येत आहेत हरिण. डाक आणि तार वसाहत या टोकाकडून हरिण. थोडंसं सहकार्य करायचं आहे. 30 मिनिटात 6 षटक. वेग मर्यादा ताशी 40 किलोमीटर. बेस्ट आपले उद्दिष्ट 3.5 किलोमीटर प्रति लिटर. आमचे शाखा प्रमुख गजाभाऊ यांचं आगमन झालंय. नेहमी पडद्याच्या मागे राहून अतिशय चांगलं काम त्यांच्यामार्फत. आताचा हा चेंडू डॉंकी ड्रॉप होता. इनसाइड आउट मारायचा प्रयत्न होता. हवेमध्ये टोलावून खेळायचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी आरामात पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. याबरोबर धावसंख्या 17 वर. मला गेली 6 वर्ष आपण येतो इथे. गजाभाऊ यांच्यासोबत भरपूर बोलणं असतं. काय वाटतं तुला? नाही, प्रश्नच नाही. मी मैदानावर ज्या वेळेला पोचतो एक साधारणपणे 5:15च्या दरम्यान किंवा कधी कधी 5, 10, 5:45 सुद्धा, त्यावेळेला एक व्यक्ती या ठिकाणी कायम उपस्थित असते. ते म्हणजे आपले गणेश सावंत, शाखा प्रमुख गजाभाऊ इथे असतात. आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात सदा परब साहेब यांचंही आगमन होते. एमान, महेश तलाशेकर हे सगळे व्यक्ती असतात. त्यामुळे अजून चांगलं कसं करता येईल, लवकर सामना कसं सुरू करता येईल या दृष्टीने आजही तो प्रयत्न आम्ही केला. मतलब संघातले 2 खेळाडू आले नव्हते. बिपिनचे ऑन द वे होते, त्यामुळे 6:26 मिनिटांनी चेंडू पडला. मात्र आज मधल्या काही संघांनी भरपूर वेळ घेतला. तीच चर्चा आम्ही आता करत होतो, आबा देशपांडे वगैरे. नाहीतर ही जी वेळ आपण बघतो आतापर्यंत हा सामना संपला असता. सदाभाऊ परब यांना विसरून कसं चालेल. एक 20 वर्षापासून आपण त्यांना ओळखतो. एक हसमुख व्यक्तिमत्व. नेहमी प्रेशर सिच्युएशन असो नसो त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित असणार आणि नेहमी प्रोत्साहन सर्वांसाठी. परत एकदा खूप जास्त फ्लाईट दिली होती आणि 360 डिग्रीमध्ये फिरून त्यांनी मारलेला हा चौकार. विकेट किपरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या पुढे सरकते आता. हो, चौकार मारलाय 22 आणि हा चौकार मारला होता फलंदाज स्वप्नील परब यांनी. अतिशय चांगलं नियंत्रण. आपल्या बॅटने चेंडूला गलीमध्ये खेळले होते. 1 धाव. 23 फलंदाजीमध्ये आपली चुणूक दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. अतिशय चांगला चेंडू आणि याच बरोबर अपील केली जाते, बघावं लागेल. आणि हो, फलंदाज बाद होत आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल आला होता. समीर मोदी यांनी घेतलेला हा झेल. हरिण पारेख. 23 धावांची भागीदारी संपुष्टात आली आणि बाद होऊन परत आहेत ते फलंदाज अशोक सोलंकी. 6 धावा काढले 5 चेंडूमध्ये. धन्यवाद बाला. नवीन फलंदाज निखिल पवार. जागेवर उभा राहून खेळायचा प्रयत्न होता. पदलालित्य जर चांगलं नसेल तर तुम्ही चांगला फटका कसा खेळणार. चांगला फलंदाज तोच असतो ज्याचं पदलालित्य चांगलं असते. कारण जेव्हा पदलालित्य चांगलं असते तेव्हा तुम्ही एक आदर्श स्थितीमध्ये येता जिथे तुम्ही चेंडूला व्यवस्थित पाहू शकता. आणि खास करून जेव्हा बॅकफुटवर खेळायचं असते तेव्हा पदलालित्य अति महत्त्वाचं असते. तर पहिला गडी बाद झालाय. निखिल पवार. हरिणचा पुढचा चेंडू कमरेतून वाकून खेळायचा प्रयत्न होता. अतिशय चांगलं षटक हरिण पारेख यांच्या मार्फत. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तो उपविभाग प्रमुख बळीराम घाक साहेब यांचं आगमन होते. माजी नगरसेवक
आणि संध्याकाळपासून आपल्या बरोबर आहेत. मला संजय पोतनी साहेब म्हणाले 82 नंबर म्हणजे 40 टीम आहेत, 40 टीम त्यांचा वॉर्डात. हा सुद्धा एक विश्वविक्रमच असेल, एका वॉर्डात 40 टीम. म्हणजे मला वाटतं कधी कधी की त्यांची सुद्धा एक वेगळी सुप्रीमो व्हायला पाहिजे. होते बाईंनी सांगितलं. खरोखर आपण भाग्यवंत आहात बळीरामजी. 82 नंबर 82. तर नवीन षटक आता समीर शेख यांच्या मार्फत. दोन्ही संघनायकांना नम्र विनंती आहे, जरा फास्ट खेळा, गड्याकडे लक्ष असू द्या. बरोबर 12 वाजले आहेत, शेवटची गाडी तुम्हालाही मिळायला पाहिजे, आपल्यालाही मिळायला पाहिजे. थोडं फास्ट खेळा. आताचा अतिशय चांगला चेंडू, पहिला चेंडू यष्टीवेधक गोलंदाजीने सुरुवात केलेली आहे. बॅकफुटला जाऊन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 24. बालसुब्रमण्यम चांगलं सहकार्य करतायत. मात्र 12 वाजलेत, वाढदिवस संपलाय. आता पुढची केक 1 वर्षानंतर. मात्र आज अतिशय असा अविस्मरणीय आणि संस्मरणीय असा वाढदिवस. संजय पोतने साहेबांच्या वतीने आशीर्वाद आमच्यासाठी नेहमी प्रोत्साहन असते. आताचा चेंडू अतिशय चांगला, बॅटची ब्लेड क्लोज करून खेळायचा प्रयत्न होता. चांगली प्लेसमेंट आणि टायमिंग. 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या पोचते आता 26 वर. स्वप्नील परब अतिशय चांगली खेळी दाखवत आहेत. आघाडीच्या फलंदाजने कसं खेळलं पाहिजे, स्टाईल आहे. समीर शेख यांचा पुढचा चेंडू परत एकदा बॅकफुटवर गेलेत. एक धाव अशी काढतायत जणू काय केसांमधनं कंगवा फिरवतायत. धावसंख्या 27. निखिल पवार 3 वर आणि स्वप्नील 13 वर. 3-13 बघायचं आहे. शेख यांचा पुढचा चेंडू बॅकफुटवर गेले. शॉटसाठी जागा बनवली आणि प्लेसमेंट अतिशय चांगली होती. टायमिंग सुद्धा साथ देत आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तेवढीच चांगली. मात्र बघा किती वेगाने धावतायत दोन्ही. जबरदस्त. धावसंख्या झाली 30. एका क्षणी शेखर मला असं वाटलं की त्यांच्या पायामध्ये बूट नाही, स्केट्स आहेत. ज्या पद्धतीने धावले ते. आणि अशी फलंदाजी जर झाली तर मग काय. खडगस्त झालेला आहे फलंदाजीचा तो स्वप्नील. समीर शेख यांचा पुढचा चेंडू हळूवारपणे खेळतायत यष्टनच्या समोर. निखिल पवार आणि संधी देत आहेत स्वप्नील परब यांना. पवार आणि परब. धावसंख्या 31. पी फॉर पवार, पी फॉर परब, पी फॉर परफेक्ट. पार्टनरशिप समीर शेख. जबरदस्त अपील. हाऊ वॉज दॅट. अगदी डेनिस लिली सारख्या आपल्या गुडघ्यावर वाकून ती अपील होती. मात्र एकच गोष्ट मिसिंग होती, ते डोक्यावरची हेडबँड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 32. गडी बाद झालाय 1. आणि आता शेवटचे 3 षटक राहिलेत आणि सरासरी 10.66. आज रवी म्हात्रे आणि त्यानंतर आपण बघितलं ज्या पद्धतीने फलंदाजी केली आकाश यांनी. हर्षद दळवी आता येत आहेत. सुप्रीमो चषक. सुप्रीमो एक ब्रँड झालाय आणि पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले असल्या कारणाने बघायचं आहे.
सगुणजी यांना विसरून कसं चालणार. प्रत्येक वर्षी सगुण नाईक यांची जी सेवा आहे, खरी सेवा. सगुण नाईक म्हणजे लकी ड्रॉच्या कुपन असो वा इतर कुठलीही जबाबदारी असो, चोख म्हणजे सदाभाऊ परबची जी टीम आहे ना, ड्रीम टीम, मी म्हणेन ड्रीम टीम. सदाभाऊ धन्य आहात तुम्ही, आणि आम्ही सुद्धा तुमच्याच टीमचे मेंबर आहोत. आताचा नवीन षटकातला पहिला चेंडू अपील, आणि बघायचं आहे फलंदाज, जबरदस्त अपील, आणि आता कुठेतरी फलंदाज बाद घोषित केला जातोय. उशिरा का होईना पंचांनी दाद विचारण्यात आली, आणि जेव्हा खरोखर दाद चांगली होती तर त्या दादवर त्यांनी शिक्कामोर्तब केलं, आणि फलंदाज बाहेर येत आहेत ते आता स्वप्नील परब. फलंदाजीचा खडगहस्त झाला, 17 धावा काढले त्यांनी, 9 चेंडूला सामोरे गेला, आणि झेल घेतला समीर मोदी. मोदी यांच्यात हातात आलेला हा मला वाटतं दुसरा झेल. हर्षद दळवी यांना मिळालेला पहिला बळी. नवीन फलंदाज आहेत अजित मोहिते. आज एक नावाजलेला खेळाडू अजित मोहिते. असं नेहमी म्हटलं जाते बाला, थोरातांची कमळा आणि मोहितेंची मंजुळा. तर बघायचे आहे, अतिशय चांगली मोहिते यांच्याकडून अपेक्षा असेल. मॅग्निफिसंट प्लेयर हरीश. मागचे 2 वर्ष या मुलाला ज्या पद्धतीने बॅटिंग करताना बघतोय, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. जसं काल ताऱ्यांचा उल्लेख हरीशने केला होता, नवीन स्टार्स जन्माला येतात, त्याच्यात अजित मोहितेचं नाव आवर्जून घ्यायला पाहिजे. आल्या आल्याच जमिनीलगत कव्हर ड्राईव्हचा फटका. धावसंख्या झाली 33. हल्ली प्रॅक्टिस जी असते ती नेट प्रॅक्टिसपेक्षा मॅच प्रॅक्टिस असायला पाहिजे. मला कुठेतरी असं वाटतंय 12 चेंडू 20, 6 चेंडू 10 अशी मॅच सिच्युएशन लावून प्रॅक्टिस करायला पाहिजे. आताचा चेंडू हवेमध्ये टोलावून मारायचा प्रयत्न, आणि झेल सुटतोय. अगदी सोपा झेल होता, अर्थात विद्युत झोतातील हा झेल होता. मात्र तुम्ही सुप्रीमो खेळतात, आणि एक धाव शॉर्ट देण्यात आलेली आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांनी शॉर्ट धावा काढली आहेत त्यांनी रिशांत देवाडिगा यांना भेटावं. यू मुंबाकडून चढाई करत असताना ते कसे जातात आणि येतात, कधी शॉर्ट धाव होणार नाही. आता चेंडू इनसाइड आउट पद्धतीने मारण्यात आलेला अतिशय चांगला फटका. स्लाइड होत आहेत क्षेत्ररक्षक, मात्र आपलं संतुलन ठेवत आहेत ब्रह्मा बॉयज, आणि परत एकदा शॉर्ट धाव. त्यांचे पाय क्रीज मध्ये जातच नाहीये रिशांत देवाडिगा. नक्की यांची मदत घ्या. धाव संख्या 35. येस, वी हॅव एक्नॉलेज द शॉर्ट रन. थँक्यू अंपायर करुणाकर कोटियन and अंपायर सतीश कुरुप. चांगला फटका मारतायत. धावांचे इमले रचणारा संघ म्हणून ब्रह्मा बॉयज यांची ख्याती. 36 धावा. चतुर्थ षटक खेळलं जाते, यानंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक. अर्थात भरपूर काही कर्णधारांवर अवलंबून असेल. चंद्रकांत शिंदे बघा काय पद्धतीने संघाला हाताळला. आताचा अतिशय चांगला चेंडू, यॉर्कर बुंदा मारला होता. अजित मोहिते यांची बॅकलिफ्टवर चेंडू खालून निघून गेलाय, आणि मोठा बळी मोहिते यांचा. OUT. हर्षद दळवी यांना मिळालेला हा दुसरा गडी. 3 चेंडू 3 धावा. धाव संख्या 36. 36 for the loss of 3 and it is over. Yes, it is a over. 4 षटक 36 धावा 3 गडी बाद. तर आता पुढील षटकाला सुरुवात होते,
आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा एक छोटासा बदल. आणि आता आपल्या समोर धावतं समालोचन घेऊन येत आहेत बड्डे बॉय बालसुब्रमण्यम अय्यर. संपला बट नाही अप्रतिम. आजचा दिवस मला नेहमी बाईंच्या माध्यमातून नेहमीच सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, वादच नाही. आणि आजचा दिवस आत्ताच मुलगा आणि पत्नीशी बोलत होतो. माझ्या 54 वर्षाच्या इतिहासामध्ये असा वाढदिवस कधी साजरा झाला नाही. आणि मुख्यतः संतोष नाणेकर जे म्हणतायत तुमचा बड्डे आम्ही 198 देशात रिले केला. 9चं रन रेट या ठिकाणी ठेवलाय. लॉफ केलाय पवार यांनी. जेल असू शकतो. ओ जेल सुटतोय. जास्त खाली घ्यायला गेले. आझम फिल्डर होते. बघा तुम्ही जितके खाली घ्यायला जाईल द रिस्क फॅक्टर विल बी मोर. तुम्ही जर जास्त वरती घ्याल तर सोपं जाईल, जास्त खाली जाल तर तेवढा कॉन्फिडन्स लेवल पण पाहिजे. ओ पुन्हा एकदा उचललंय. बघायचं यावेळेला निखिल पवार कुठे घेतात. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक जज करतोय. निखिल पवारला मात्र संधी मिळणार नाही. काही क्लास प्लेयर्स निखिल पवार, अजित मोहिते असे खेळाडू या संघामध्ये आहेत. त्या दृष्टीने तर पाहिलं तर धावसंख्या अजून जास्त यायला पाहिजे होती, मात्र मोहिते बाद झाले अगोदर आणि आता निखिल पवार बाद होत आहेत. जेल घेतल्या आझम याने. धावसंख्या 38 धावा, 4 गडी बाद. 12 धावांची पार्टनरशिप. 23 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. दुसऱ्या विकेटसाठी 9 धावा. तिसऱ्या विकेटसाठी 4 धावा आणि चौथ्या विकेटसाठी फक्त 2च धावा. चांगली गोलंदाजी मधल्या फळीमध्ये. गोलंदाजी स्पेसिफिकली अर्षद दळवी आल्यानंतर विकेट्स मिळत आहेत. आणि आता आपण गोलंदाजी बघतोय ते मैदानावरती आपण पारेखच्या माध्यमातून. पारेखने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये 1 गडी बाद केला होता. आता दुसरं यश त्यांना प्राप्त होतंय. ब्रह्मा बॉयज आणि गोरेगाव बॉयज असा सामना बघताय. ओ ब्रह्मा बॉयच्या फलंदाजीने ऑन साइडला पुल केलाय. ओ वॉटर थ्रो, क्या बात है. निलेश पांचाल. magnificent throw on the stumps. आत येणारा चेंडू बॅकफुटला थांबून ऑफ साइडला कट करत असताना विसरू नका मंगळवारचा दिवस सुरू झाला आहे. षष्ठी चैत्र नवरात्रमधलं तिथी सुरू झाली आहे. विसरू नका आजच्या दिवशी आपण संध्याकाळी या ठिकाणी प्री क्वालिफाईडमधले सेमीफायनल्स आणि फायनल्स या ठिकाणी खेळू. त्याच्यामध्ये एक संघ क्वालिफाय होईल. रिव्हर्स खेळलेत. मॅग्निफिसंट टायमिंग सिद्धेश याच्या मार्फत. मंगळवार सुरू झालाय. गणपती बाप्पा हनुमानाचा वार. भरपूर लोकांना एक गोष्ट माहिती नाही की प्रभादेवीच्या सिद्धिविनायकचा वार सगळे मंगळवार समजतायत. प्रभादेवीचा इशारा करत असताना सतीश कुरूप काहीतरी चेंडूची गरज आहे. प्रभादेवीचा सिद्धिविनायकचा वार शुक्रवार आहे, लक्षात घ्या. मात्र ते बौमची कथा असल्यामुळे मंगळवारला तेवढं महत्त्व आहे आणि मंगळवार मानलं जातं. हे वर्ष मंगळाचं वर्ष आहे, लक्षात घ्या. 2016 मंगळवार जर तुम्ही पाळाल तर अजून भरपूर यश मिळेल. तुम्ही माझ्या मधल्या बोटात अंगठी बघू शकता. ही मंगळची अंगठी आहे जी यावर्षी घातली आहे. अशा काही सूचना असतात गुरूंच्या, त्या आपण घालतो.
प्रत्येक वर्षाचं एक प्लॅनेट सह्य. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, एक प्रयत्न यशस्वी झाला होता त्यांचा, मात्र चांगली फलंदाजी सिद्धेश याच्या मार्फत, कारण या षटकात त्यांच्या षटकारामुळे ती धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते. ते आता बघतोय आपण 46 या धावसंख्येवर 5 षटकांचा खेळ पूर्ण झाले. 9ची धावांची गती या ठिकाणी ठेवलेली आहे ब्रह्मा बॉयज या संघाने. ब्रह्माचं देऊळ पुष्करला आहे, ब्रह्माचं देऊळ मीरा भाईंदरला आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव हे संघ भरपूर वर्ष जे टेनिस विश्वामध्ये खेळले, गोडदेव गावातील मीरा भाईंदरमधले, ते ब्रह्मा या शब्दावरून त्यांचं नाव ओम ब्रह्मदेव गोडदेव असं ठेवण्यात आलं. कमी देवळं तुम्हाला बघायला मिळतील ब्रह्मदेवाचं. गोरेगाव बॉयज, महेंद्र इंगळेची आठवण, भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना. वन ऑफ द ग्रेट प्लेयर्स ऑफ टेनिस वर्ल्ड. सतीश कुरूप फ्रॉम गोरेगाव. बीट होत आहे, टर्न होतोय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी वेगळी स्ट्रॅटेजी दाखवत असताना की चेंडू मागे गेला अशी पद्धत आहे टेनिस विश्वामध्ये. म्हणजे फलंदाज पुढे सरकेल, पुढचं काम ते चेंडूच्या माध्यमातून यष्टी उद्ध्वस्त करता येईल हा प्रयत्न. फलंदाज अत्यंत चांगलं लक्ष. स्ट्राईकला रुपेश, यावेळेला मात्र ऑन साईडला लॉफ्ट केलं, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. बघायचं आहे क्षेत्ररक्षक मिड विकेटचे त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत का? 2 धावा. अर्षद दळवे पहिल्या स्पेलमध्ये 2 यश त्यांना प्राप्त झालं होतं. दीपक्षाची आठवण करून देत आहेत, बरोबर म्हणाले आबा देशपांडे. वन ऑफ द ग्रेट लेफ्ट हँड बॉलर ऑफ टेनिस वर्ल्ड, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. दीपक जाता जाता एक फार मोठं काम करून गेलाय, सांगतो तुम्हाला या चेंडू नंतर. लॉफ्ट केलाय समोर, 4 धावा मिळतील. व्हॉट अ शॉट. पन्नास क्रॉस होणार. धावसंख्या 52. काउंटी क्लबच्या माध्यमातून टेनिस विश्वाचं एक गेट टुगेदर होतं मालवणी इथे, आणि त्या गेट टुगेदरमध्ये सांगतो तुम्हाला या चेंडू नंतर काय घडलं ते, दीपक शाहने काय केलं ते. ओ अपील होतोय, बीट होत आहेत. हाईट फॅक्टर होता, लेग बायचा इशारा करुणाकरण कोटिन यांच्या मार्फत. अवंतर धाव, धावसंख्या 53. तर 350 खेळाडूंना बसच्या माध्यमातून मालवणीला नेण्यात आलं. खरं सचिन स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होता गेट टुगेदरच्या. सांगतो तुम्हाला अजून या चेंडू नंतर दीपक शहाने काय केलं एक्झॅक्टली. शफल होतोय, अपील. यावेळेला मात्र लेग बिफोर दिलंय, मिडल स्टंपच्या समोर आले ते येथे चेंडू होता. आणि अजून एक यश दळवीला प्राप्त होते. पहिल्या षटकात 2 गडी बाद केले होते, या षटकात त्यांना अजून एक विकेट मिळते. 3 गडी त्याने एकत्र बाद केलेत. अतिशय चांगली गोलंदाजी. मला जर विचारलं तर मैदानावरती जे त्यांचे 4 गोलंदाज, रोहित असो, अरिन पारिक असो, समीर शेख असो किंवा अर्षद दळवी असो, या 4 गोलंदाजांमध्ये अर्षद दळवी जास्त घातक आणि विस्फोटक वाटलेत गोलंदाज म्हणून. तर त्या गेट टुगेदरमध्ये 350 खेळाडू जे एकत्र आले होते, काही कारणामुळे सचिन पोहोचू नाही शकला, मात्र त्याचा मेसेज त्यांनी पाठवला. रात्री 2 वाजेपर्यंत सगळे एकत्र असताना दीपक शाहने या सगळ्या खेळाडूंचे मोबाईल नंबर्स घेतले, एका पेपरमध्ये आबा लिहिले, आणि फक्त लिहिले नाहीत, 3ऱ्या दिवशी तो मला भेटून घरी येऊन, सर हे सगळे आपल्या जुन्या खेळाडूंचे नंबर्स मी तुम्हाला देत आहे, आणि ते खेळाडू सगळे आपण संगणकामध्ये टाकले. संतोष नाणेकरला दिले, ती कॉपी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केली, आणि जुने खेळाडूंचे नंबर सगळ्यांकडे गेले. हे दीपकने जाता जाता फार मोठं काम करून गेलं. तो धावसंख्या 53. गडी बाद झालेत एकंदरीत 5. शेवटची भेट दीपक शाहची झाली त्या भारतीय जनता पार्टीच्या टुर्नामेंटमध्ये रामप्रकाशच्या बोरिवली इथे. अटल बिहारींचा वाजपेयींचा वाढदिवस होता 25 डिसेंबर, त्याच दिवशी ते भेटले तिकडे दीपक शाह. नेहमी सांगायचं, दीपक ध्यान रख, तब्येत का ध्यान रख.
फुल लेंग टाकायचा प्रयत्न, धावबाद होतील. फलंदाज कॉल नसताना भरपूर पुढे निघून आलेत. वाईड. अवंतर धाव. धावसंख्या 54. 12:18 झालेत. पहिल्या दिवशी 12:23 शेवटचा चेंडू पडला होता. तोही विक्रम आज आम्ही मोडणार आहोत. मात्र पहिल्या दिवशी 7:28 पहिला चेंडू पडला होता. मात्र आज 6:26 पडून भाई मला सातत्याने संध्याकाळपासून सांगतायत बाळा जास्त वेळ जातोय. टीमने जास्त वेळ घेतले. आता आत्तापर्यंत 25 मिनिटं अगोदरच आजचे सामने संपले असते. म्हणजे जे सामने सोमवारी संपायला पाहिजे ते आता मंगळवारी संपतायत. माझा वाढदिवस अरे बस झाला, आता पुढच्या वर्षी बघू. वेळ घेतला बरोबर. लॉफ केलंय, षटकार मिळणार. क्या बात आहे. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावा. पुन्हा एकदा सुपर बॅटिंग या ठिकाणी सिद्धेश आणि रुपेश. सिद्धेश परतलेत, रुपेशने सूत्र हातात घेतलेत. छोटे आणि रुपेश संघाला आता या ठिकाणी मॅग्निफिसंट परफॉर्मन्स देत असताना या षटकाराने धावसंख्येला फुलवत आहेत. धावसंख्या सरकतेत आता 60 या धावसंख्येवर. मागच्या सामन्यात धावा आल्या नव्हत्या, या सामन्यात धावा येत आहेत. 61चं टार्गेट या ठिकाणी 6 षटकामध्ये 10.25 देत असताना सामना लगेच सुरू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण शेवटची गाडी मिळणार नाही. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, सामना लगेच सुरू करा. 12:21 झालेत. 30 मिनिटांमध्ये हे 6 षटकं पूर्ण झाले पाहिजे. महेश तलाशीलकर इथे असतील तर मला भेटायचं आहे. महेश तलाशीलकर. मी भाईंदर, हरीश बोरोली, संजय मात्रे, जीवचंद्र आणि हे आमचे 4 शिलेदार. आबा देशपांडे वेल्लेपार्ले, सतीश कुरूप गोरेगाव आता मरोळ, करुणाकरण कोटियन आत्ता विक्रोळी आणि PC पाटील सांताक्रूज. नाही सांताक्रूज नाही, प्रसाद पगार सांताक्रूज. सामना सुरू करावा. आघाडीचे फलंदाज येऊ द्या. गोरेगाव बॉयज तुम्ही तर पोच. लक्षात घ्या, जे संघ इथे वेळ वाया घालवत आहेत त्यांचे नोटिंग मॅच ऑब्झर्वर करतायत. पुढच्या वर्षाच्या एंट्रीवर त्याचे परिणाम येऊ शकतात. हे 2 शिलेदार, एक शिलेदार बोरोलीचे हरीश पंड्या. चला बॅट्समॅन आलेले. थँक्यू गोरेगाव. आज खूप वेळ गेलाय. 6:26 सुरू केलंय. आत्ता बघा 12:26 होणार आहेत. म्हणजे जवळजवळ 6 तास लागलेत. किती षटकं पडलेत बघूया. 5वा सामना चालू आहे. याच्या अगोदर आपण 4 सामने पूर्ण केले बरोबर ना. 12 48 48 आणि 6 बरोबर आहे ना. हे 54 षटकांना 6 तास लागले. अजून 6 षटकं पडायचे त्या ठिकाणी. सदा परब साहेबांचं अत्यंत बारीक लक्ष आहे या गोष्टीकडे. मात्र आज पहिल्याच सामन्याने जास्त वेळ घेतला. सुप्रीमो चषक
मात्र हे जे संगीत तुम्हाला ऐकायला मिळत नाही हे संगीत उद्यापासून तुम्हाला ऐकायला मिळेल. जे स्क्रीनवर आता सगळं दिसतंय त्याच्याबरोबर बॅकग्राऊंडला म्युझिक आहे. ते म्युझिक उद्या तुम्हाला ऐकायला मिळतील. वेगवेगळे क्षण आहेत 2010 सालापासून 2015 पर्यंत हे सगळे क्षण तुम्हाला स्क्रीनवर सातत्याने दाखवतील. आमचे या ठिकाणी दोन्ही आमचे जे ॲथवे केबल नेटवर्क आणि दुसऱ्या बाजूला tenniscricket.in. मात्र भाईंचं अभिनंदन करतो कारण मी जेव्हा आतमध्ये आलो आता थोड्या वेळापूर्वी बाहेर गेलो होतो, स्क्रीनची जी जागा आहे ती आमदार संजय पोत्ती साहेबांनी अशी निवडली आहे की गेटच्या तुम्ही आत याल ना तर स्क्रीन तुमचं नजर असं लगेच वेधून घेतं. असं परफेक्ट जागेवर ते स्क्रीन आहे. तुम्ही पॅव्हिलियनमध्ये बसा बरोबर दिसेल, तुम्ही आमच्या स्टँडवर बसा बरोबर दिसेल, व्यासपीठावर बसा बरोबर दिसेल. एंट्री करताना तुमचं लगेच आकर्षण कुठलं असेल तर साईड स्क्रीन जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते स्क्रीन समोर आहे. ती बरोबर गेटच्या सेंटरला आहे. गेटच्या सेंटरमध्ये तुम्ही बघताय आमचे या बाजूला अनिल परब साहेबांचं जे चित्र आहे, एका बाजूला बाळासाहेबांचं चित्र आहे, त्याचा जो सेंटर आहे तो बरोबर घेतलाय. याला नेपथ्य म्हणतात, परफेक्शन. चला सामना सुरू करा. 12:25 30 मिनिटात 6 षटकं पडले पाहिजे. 12:55 पर्यंत हा सामना संपला पाहिजे. ऑफसाईडला कट केल्या गॅपमध्ये पॉवर प्लेचे आहेत. 4 धावा मिळतील या ठिकाणी असं चित्र दिसतंय आणि 4 धावा. संतोष परेरा आणि रोहित कोयांडे. मॅग्निफिसंट स्टार्ट परेराच्या मार्फत. बॉलर आहेत रमेश सिंग. टार्गेट आहे 61. 4 धावा आलेत. 57 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 35 चेंडू 57 धावा. ओ लाईन बाहेर ठेवली. थोडा ऑफ स्टंपच्या चेस करण्यासाठी उजवा पाय वापरला त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणी परेरा यांनी त्या चेंडूला जाऊन दिला. ऑफ साईडला बघूया त्यांच्यासाठी शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉईंट आहे, कव्हर आहे आणि मिड ऑफ. सिंग पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र ऑफ फॉली करून क्लास क्रिकेटमधलं सौंदर्य दाखवत असताना एक्स्ट्रा कव्हरला सिंगल. आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर रोहित कोयंडे. दीपूला मी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो दीपूशी आणि दीपूचं आडनाव प्रोनाऊन्स कसं करावं मी दीपूला विचारलं. त्याने सांगितलं. पुन्हा एकदा चांगला फटका. मात्र यावेळेला फलंदाज रोहित आहेत. सिंगल. गोरेगाव बॉयज. याच गोरेगावमध्ये प्रबोधनची एक स्पर्धा अत्यंत चांगली टेनिस विश्वातील तुम्ही पाहिलं. 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत प्रबोधनच्या मैदानावर T20 लेदर क्रिकेट सुरू होईल. महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब संस्थापक आहेत प्रबोधनचे. सातत्याने मागचे 35 वर्ष कलाक्रीडा महोत्सव या परिसरामध्ये मुलांसाठी व्यासपट्टी देत आहेत. ऑफ साईडला खेळले गॅप मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. परेराच्या बॅटमधून अजून एक चौकार. क्लास. ऑफसाईडचे फलंदाज बघा मंदार गरुडी असो किंवा परेरा असो, भरत वाघेला रन मशीन आज मैदानावर होते थोडा वेळ या ठिकाणी. मॅग्निफिसन्स प्लेस. आणि ऑफसाईडचे जे बॅट्समॅन असतात खऱ्या अर्थाने क्रिकेटचे जे बेसिक्स आहेत किंवा क्रिकेटचे जे सौंदर्य आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्या बॅटमधून कार्पेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट्स, लेट कट्स या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. गुड शॉट फ्रॉम परेरा. या 2 बाउंड्रीजने त्याचा क्लास, त्याचा दर्जा गोरेगाव बॉयजचा त्याने दाखवलेला आहे. सिद्धेश लाड मुंबईला दिले गोरेगावने, विसरू नका. यावेळेला हवेत खेळले. सेफ शॉट आहे. पॉवर प्ले आहे आणि 2 धावा. परेरा आणि तसंच कोयंडेला एक गोष्ट माहिती आहे. समोरच्या संघाने 15 धावा
पॉवर प्लेमध्ये कुठल्या होत्या त्याचा प्रत्युत्तर देणं कुठेतरी आवश्यक आहे आणि त्याचा प्रत्युत्तर 12 धावांनी या ठिकाणी दिले. 3 धावा नक्कीच ते कमी पडलेत. प्रति षटकाच्या मागे 10.25 धावांची गती असताना 12 धावांची गती ठेवतायत. अजूनही धावा अवैध मैदानावर आपण बघतोय 49 आणि या 49 धावा करायचे आहेत 5 षटकामध्ये. आस्किंग रन रेट 9.75. 9 किंवा 10 धावा करावा लागतील सामना गोरेगाव बॉयज या संघाला जिंकायचं असेल तर. सामना सुरू करा, जास्त वेळ लावू नका. रिक्वेस्ट आहे तुम्हाला, विनंती आहे. गोरेगाव बॉयज आणि ब्रह्मा बॉयज. ब्रह्मा बॉयज काळा चौकी या परिसरातला संघ आहे आणि गोरेगाव बॉयज गोरेगावचा. तर प्रबोधन T20 लेदरची 21 ते 25च्या दरम्यान 8 अत्यंत सर्वोत्कृष्ट संघ मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ही स्पर्धा आहे. MCAची अत्यंत ज्येष्ठ खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर दिसतात. बापू नाडकर्णी असो, माधव गोडसकर असो, माधव मंत्री असो, चीफ पॅट्रॉन दिलीप बेंगसेकर आणि आपण आपले बाई सुद्धा चीफ पॅट्रॉन आहेत. त्यांच्या माध्यमातून सातत्याने जेव्हा IPLचे सीझन सुरू झालं त्याच दरम्यान प्रबोधनच्या माध्यमातून T20 सुद्धा सुरू झालं. येस, प्रवीण तांबेला 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज. सर्वेश दामलेचा तो षटकार पहिला T20 मधला लक्षात आहे. ऑफ साइडला अवैध खेळले, जेल असू शकतो का प्रश्न आहे, कठीण होता. 2 धावा. मला आठवतंय तो पहिल्या प्रबोधन T20 मध्ये त्या शेवटच्या चेंडूत 5 धावा पाहिजे असताना बाई आणि आम्ही बरोबर उभे होतो. बाईने मला विचारलं बाळा जाईल का, म्हटलं जाऊ शकतो, कारण सर्वेशने शाळांत स्पर्धेमध्ये 313 धावा कुठलेत, प्रयत्न करणार आणि सर्वेशने तो षटकार मारला आणि सामना जिंकला DY पाटीलने. विसरू नका ऑल इंडिया T20ची स्पर्धा सुद्धा यावर्षी DY पाटीलने जिंकली आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहेत. प्रवीण तांबे त्यांचे कॅप्टन, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. पद्मश्री डॉक्टर DY पाटील स्टेडियमवरती स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आली. ओव्हर द विकेट. बीट होत आहेत. यष्टीरक्षण जवळ करणं अत्यंत कठीण असतं. गुड चेकी सिंगल. या ठिकाणी एक धाव फार वेगाने पूर्ण केले फलंदाज रोहित आणि संतोष यांनी धावसंख्येला आकार देत आहेत. धनराज पिल्ले जे सेक्रेटरी एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबचे, त्यांना ही पद्मश्री सन्मान भारतीय शासनामार्फत देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला आहे. धनराजला आपण बघू 13 तारखेपासून ते येतील, या ठिकाणी अवतीश शंका नाही. इंटरनॅशनल हॉकी प्लेयर आज कल्पिता सावंत आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होती. नामांकित कबड्डीपटू सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. जागा बनवली आहे स्ट्रोकसाठी. एलिव्हेशन आणि ज्या पद्धतीने V शेपमध्ये खेळायला पाहिजे. किती फलंदाज टेनिस विश्वामध्ये अशा पद्धतीने ड्राईव्ह करतात पॉइंटला. मॅग्निफिसंट. आजच्या दिवसातला परेरा याला बेसिकली एक चांगला क्रिकेट कॉपी बुक खेळणारा असं म्हणायला काय हरकत नाही आहे. क्रिकेटर असं म्हणायला हरकत नाही आहे. खूप चांगलं क्रिकेट. गॅपमध्ये खेळतात. रनअपमध्ये रिझन चुकतोय आकाश जाधव. रुझारियोने चांगली बॅटिंग केली. रवी मात्रेने चांगली बॅटिंग केली. आकाशने मागच्या सामन्यात चांगली बॅटिंग केली अँटॉपिल मार्फत. यावेळेला फटका बनवायला गेले मात्र जेल असू शकतो. यष्टीरक्षक खाली आणि रोहित बाद. ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळतोय. पहिला फलंदाज गोरेगावचा बाद. संघाची धावसंख्या 16. सतीश कुरूप यांनी टेनिस विश्वामध्ये प्रबोधनच्या त्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पडली. करुणाकरण कोटियान आणि सतीश कुरूपनी जी स्पर्धा 2 स्पर्धा ॲट अ टाइम गोरेगावमध्ये सुरू होत्या.
प्रश्न असा आहे की टेनिस विश्वातील जो सीझन असतो तो सुरू होतो जो ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि तो सीझन जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जातो. यावर्षी तो जूनचा दुसरा आठवडा मिळेल का असा प्रश्नचिन्ह आहे, कारण पाऊस लवकर येऊ शकतो. विसरू नका 13 तारखेला सुप्रीमोचं भव्य दिव्य उद्घाटन संध्याकाळी 6 वाजता. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित असतील, दिलीप वेंगसरकर आपल्यामध्ये उपस्थित असतील, रामदास कदमजी आपल्यामध्ये उपस्थित राहतील. पडल्यानंतर पहिल्यांदा बीट होत असताना किती डॉट खेळलेत बघूया. संतोष परेरा 2च डॉट खेळलेत आतापर्यंत आणि ते बघा तरी आकाशाकडे बघतायत. फार रायरली त्यांच्याकडून डाऊट जातं. मात्र 3 फलंदाज या सामन्याच्या माध्यमातून चांगले बघायला मिळाले. एक संतोष परेरा, अजित मोहितेची बॅट आज तळपली नाही आणि दुसरा म्हणजे निखिल पवार. आबा देशपांडे मला सांगतायत की फलंदाज जर ठरवून खेळतो त्यामुळे भरपूर वेळा ते डॉट जातं. हा फटका मी इथे खेळीन, कारण बॉलच्या मेरिट प्रमाणे आपले फटके त्यांनी दाखवायला पाहिजे. षटकं पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या 16. अजूनही धावा अवैध मैदानावर 45. षटकं बाकी आहेत मैदानावरती 4. आस्किंग रन रेट वाढतोय 11.25. चला सामना सुरू करा लवकर. फिल्डिंग लावा पण थोडं फास्ट. 12:25 आणि पहिला चेंडू पडला. 2 षटकं झालेत. 12:35 झालेत. 10 मिनिटं घेतलेत 2 षटकांनी. अजूनही मैदानावर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा अवैध ते बघतोय आपण जवळ 45. ऑफ साईडला कट केल्या गॅपमध्ये 4 धावा मिळतील का, कारण चेंडू थांबवलंय. फिल्डर होते आकाश. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. आझम अन्सारी आणि परेरा, क्या बात है. शांत वातावरण. आज संध्याकाळी सेमीफायनल फायनल्स प्री क्वालिफाईड राऊंडमधले तुम्ही बघू शकाल. आज संध्याकाळी आपल्याला उत्तर मिळू शकेल एक साधारणपणे 10-11 पर्यंत कुठला संघ 16वा संघ येतोय म्हणून. क्लास डिलिव्हरी. हरीश पंड्याच्या भाषेत सबमरीन डिलिव्हरी. खाली राहतोय चेंडू. गोलंदाज आहेत आकाश जाधव. कट केलंय, लेट कट केलंय. सिंगल. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं एखादा गोलंदाज कठीण होत असेल, आपल्याला धावा येत नसेल तर अशा वेळेला सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे. तेच या ठिकाणी आझम अन्सारी करतायत आणि परेरा जे फॉर्ममध्ये धावा खूप वेगाने करतायत. आतापर्यंत 2च डॉट खेळलेत. त्यांची वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा 5 चेंडूंमध्ये काढलेत. त्यामुळे मॅक्झिमम स्ट्राईक त्यांना मिळणं आवश्यक आहे. तेच अन्सारी करत असताना लाईन चुकीची आहे का प्रश्न आहे. मात्र बॅटला लागला असा तो फाईन लेगला ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी. येस, बॅटला स्पर्श करून जातोय. सिंगल. कारण परेरा अटेम्प्ट करणार नव्हते त्या चेंडूला. पाहिलं की 2 डॉट गेलेत. अशा वेळेला अटेम्प्ट करायला पाहिजे. मात्र ते दाखवत आहेत स्वतः ड्रिल करून. हा फटका जरा वेगळ्या पद्धतीने खेळायला पाहिजे होता, म्हणजे बाउंड्री मिळाली असती. अन्सारी. एक पॉवर प्ले संपलाय. एक पॉवर प्ले बाकी आहे. P2. सामना सुरू करावा. फिल्डिंग लावावा. मात्र थोडासा वेळेचा काटकसर करावा. जे फिल्डिंगमध्ये चेंज करतात त्यांच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. जे डीपमध्ये फिल्डर आहे, नसेल तर कम्युनिकेशन गॅप होईल. लाईन विसरून गेले यावेळेला गोलंदाज. वाईटचा इशारा. वाईटची टक्केवारी संजय म्हात्रे आम्हाला उद्या देतील. काल ही टक्केवारी अराउंड 0.3% होतं. ही टक्केवारी अजून वाढू शकते. लॉफ केला ऑन साइडला. जेल असणार नाही. चेंडू लँड होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी अक्षय कव्हर करेपर्यंत 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या 23 वर.
61 करायचे. 23 धावा झालेत. एक गडी त्यांचा बाद झालाय. अजूनही धावा पाहिजेत 38. षटक मार्गस्थ आहे मैदानावर. तिसरं. ओ अन्सारी आणि ताकद एवढी वापर. ओ व्हॉट अ फिल्डिंग, क्या बात है. मॅग्निफिसंट फिल्डिंग फ्रॉम स्वप्नील. एखाद्या स्विमिंग पूलमध्ये, आता पाण्याची समस्या आहे, स्विमिंग पूल सगळे बंद ठेवले आहेत आपण, मात्र स्विमिंग पूलमध्ये कसा सूर मारावा असं उत्तम उदाहरण दाखवत असताना ग्रीन कार्पेटमध्ये. षटक संपले 3, धावसंख्या 24. अजूनही 37 धावा पाहिजेत. षटक बाकी 3. आस्किंग रन रेट आता अजून वाढणार आहे. प्रति षटकाच्या मागे आस्किंग रन रेट 12.33. 12 किंवा 13 धावा कराव्या लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल या ठिकाणी गोरेगाव बॉयज संघाला ब्रह्मा बॉयज या संघासमोर. टीम मीटिंग चालू आहे, काय हरकत नाही आहे. थोडक्यात आटपा. चार संघ सांताक्रूजचे सेमीफायनलला गेले. ते कुर्ला 157, विनोद 11, अहमद 11, वायनसीसी 11 यांच्यामध्ये सेमीफायनल फायनल सुद्धा बघायला मिळतील. पाण्याची गरज आहे. लवकर जा, लवकर जा, जा 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 लवकर. यांना बघितल्यानंतर मला असं वाटतं इंडियन टीमचे ते सपोर्टिंग स्टाफ आहेत असं. त्यांना त्यांचे केसाची स्टाईल, त्यांचा बॉडी लँग्वेज. संतोष मैदानावरती. पाण्याची गरज. संतोष काटकर. केसाची स्टाईल 2007 मधला T20चा वर्ल्ड कप. MS केसांची स्टाईल जशी होती तशी त्यांची केसांची स्टाईल आहे. जेव्हा धावतात तेव्हा केस चांगल्या पद्धतीने असे हलतात. हो. आणि सगळ्यात मुख्य म्हणतात संतोष काटकर यांचा डान्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. झी मध्ये जर गेले तर नक्की ते डान्सचं पारितोषिक जिंकतील. बघा त्यांची शैली बघा. आणि बाईंचे फार मोठे फॅन आहेत. बघा केस कसे उडतायत. सायवंत सारखे बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. आमचे कार्यकर्ते दिवस रात्र एक करतायत. जबरदस्त कष्ट घेतलेत, वादच नाही. चला काय झालंय, चर्चा काय झालंय, बॉलर बदललाय, काय हरकत नाहीये. चला सामना सुरू करा. प्रश्न किती 2 धावा काढलेत बघूया आपण. 1 2 3 4 बरोबर. त्या 4 मधले संतोषने किती काढलेत? 1. आणि अझमने किती काढलेत? 2. तरी पाण्याची गरज भासली 3 वेळा 2 धावा धावल्यावर. पण तसं नाहीये. जागरण झाल्यावर तहान जास्त लागते. चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज येतोय अक्षय. 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत अजूनही मैदानावरती. ते 37. काय स्टाईल आहे धावायची त्याची, क्या बात आहे. सुंदर स्टाईल. येस. हो. लॉफ केलाय, जेल असू शकतो. नाही, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. अजूनही 35 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 17. बघा हा जो काळा जो कुत्रा तुम्ही पाहिला, ज्याला कालभैरवाचं स्वरूपही म्हटलं जातं, मात्र हा नेटला सुद्धा येतो प्रॅक्टिस असताना. आणि दुसरी गोष्ट तो चेंडू घेऊन येतो आणि तो बरोबर त्या सीमरच्या आतमध्ये आरामशी मॅच बघत असतो. कधी थोडासा झोपत असतो असा. मागच्या जन्मी नक्कीच तो प्लेयर असावा या एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानाचा. धावसंख्या 27. शनिवारच्या दिवशी याचं दर्शन जर झालं
आणि कृष्ण अष्टमीच्या दिवशी कृष्ण पक्षातील जो दुसरा पक्ष आहे महिन्यातील तर अत्यंत शुभ मानलं जातं, लक्षात ठेवा. कालभैरवाचं स्वरूप आणि कृष्ण अष्टमी हे कालभैरवाचा दिवस. भट्टुक भैरव काशी विश्वनाथचा, अगोदर त्याचं दर्शन मग काशी विश्वनाथाचं दर्शन. बॅक टू द बॉल, आताला चाटून जातोय परेरा, पुढे येत आहेत. असे फटके रॅरली खेळतात परेरा. मात्र एकाग्रता ज्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन, मागच्या काही चेंडूंमध्ये तो खाली आलाय, कारण गॅप होता, कारण पाणी प्यायले, कारण तो रिदम जो सुरू होतो तो थांबला गेला. ऑफ साईडला ऑफ फॉली करून दाखवत आहेत सर, माझी एकाग्रता खाली आलेली नाही आहे, ती एकाग्रता ठेवतोय मी. थँक्यू परेरा. सिंगल. धावसंख्या 28. षटकानंतर 61 धावा करायचे आहेत, 28 धावा आलेत, अजूनही 33 धावांची गरज आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत, अपील होतोय, फलंदाज स्वतः त्या ठिकाणी बाहेर निघालेले आहेत. गुड स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी. आणि फलंदाज कॉट बिहाइंड झाले. गोरेगाव बॉयज हा सामना जिंकणार का बघूया. आता किती चेंडूमध्ये किती धावा आहेत संजय मला सांगतील, कारण धावसंख्या झाली आहे ती 28, अजूनही 33 धावांची गरज आहे. षटक मार्गस्थ आहे मैदानावर चौथं. चर्चा चालली होती कालभैरवाची. 51 शक्तिपीठ आहेत, माता सतीची जी आहे ते पीठ, त्याला आपण शक्तिपीठ म्हणतो. आपल्याजवळ तर भरपूर शक्तिपीठ आहे. मुंबादेवी शक्तिपीठ आहे, महालक्ष्मी शक्तिपीठ आहे, डहाणूची महालक्ष्मी शक्तिपीठ आहे, जीवदानी शक्तिपीठ आहे, वज्रेश्वरी शक्तिपीठ आहे, कोल्हापूरची अंबाबाई शक्तिपीठ आहे, तुळजाभवानी शक्तिपीठ आहे, सप्तशृंगी माता शक्तिपीठ. हे जे 51 शक्तिपीठ आहेत जिथे जे रक्षण करतायत ते कालभैरव आहेत. दीपक परब पुढे असेल तर संपर्क साधावा. म्हणजे तुम्ही त्या शक्तिपीठाला गेलात तर कालभैरवाचं दर्शन घ्यायला पाहिजे, नाहीतर ते पूर्ण होत नाही. आणि आमच्या सुप्रीमोचं दृष्टीने बोलायचं तर हा आमचा जो आता तुम्ही काळा कुत्रा धावताना पाहिलात स्वरूप. तर षटक पूर्ण होत 4, धावसंख्या झाली ती 28. 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावा हवेत मैदानावर 33. 12 चेंडू 33 धावा होऊ शकतात का. चला फास्ट खेळा थोडासा. 12:46 झालेत. पाणी हवंय, पाहता नको, या ओव्हर नंतर देतो, या ओव्हर नंतर पाठवतो, पूर्ण क्रेटच पाठवतो आतमध्ये. मला आठवतं स्वर्गीय रतनबुवा पाटील या स्पर्धेमध्ये त्यांची एक ट्रॉली असायची आणि ती ट्रॉली 3 ओव्हर नंतर आतमध्ये जायची पाणी घेऊन. आणि तिथे एक अंडरग्राऊंड टँक होता त्या मैदानाच्या आतमध्ये, तिथे पाण्याचे बॉटल्स असायचे. बाई आलं ते त्या स्पर्धेला. सुंदर स्पर्धा. प्रमोद रतन पाटील, रमेश पाटील माजी आमदार, तसंच विनोद रतन पाटील, विजय रतन पाटील यांची ठरलेली तारीख आहे त्यांची. 26 जानेवारीला सांगता असते नेहमी. यावर्षी त्या ठिकाणी राजेंद्र 11 60 रन मारून सुद्धा पराभूत झाला. धक्का लागला आम्हालाही. राजेंद्र 11 सुप्रीमो चषकमध्ये काय करेल हा प्रश्नचिन्ह आहे, त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. विसरू नका राजेंद्र स्पोर्ट्स क्लब या संघाने सुप्रीमो चषक एकदा जिंकलाय. असलमला टाटा नॅनोची गाडीची चावी महापौरांनी दिली होती. ते परत करू शकतील क्वेश्चन मार्क. पण मला कुठेतरी असं वाटतंय, 6 सेन्स यावर्षी ते करू शकतील, कुठेतरी असं वाटतंय. बघूया. बारा चेंडू 33 धावा लॉफ केलंय. जेल असू शकतो का षटकार आहे बघायचं आहे. जेल 11 चेंडू 33 धावा. ब्रह्मा बॉयज लवकर या, चला पाणी जाऊ द्या लवकर, बॅट्समॅन येईपर्यंत पाणी पिऊन घेतील ते. 11 चेंडू 33 धावा. संतोष पांढरा घोडा धावत असताना केस कसे उडतात त्याचे, तसे त्यांचे केस उडतात.
एक म्हण आहे आमच्या मीरा वाईंदरमध्ये, म्हणतात पांढरा घोडा दिसला की तो ब्रह्माचा घोडा, म्हणजे असं म्हणतात की 350 वर्ष अगोदर ब्रह्माचा घोडा लोकांना मार्ग दाखवायचा मीरा वाईंदरमध्ये, असं आजही जुनी लोक म्हणतात. पांढरा घोडा. ताण लागते रात्री. सगळे आमच्या टेनिस क्रिकेटर्स जे आहेत त्यांना नम्र विनंती आहे, उन्हाळा सुरू आहे, जूनच्या फर्स्ट वीकपर्यंत आपलं सीझन असतं, भरपूर पाणी प्या, वडापाव टाळा, भजीपाव टाळा, बर्गर टाळा. हां, मात्र पाणी घ्या, फळं घ्या. फलंदाज निलेश पांचाल, त्यांना बघितल्यानंतर गोलबंड्याची आठवण झाली. एक काळ लालबागचा संघ, जगू राणा यांचं आगमन. थँक्यू जगू. चला सामना सुरू करा. 11 चेंडू 33 धावा. ओ बघायचंय बॅटला स्पर्श करून गेलाय का, ट्रॅव्हल होते शॉर्ट टर्मिनला, लेग बाय. थँक्यू करुणा. 10 चेंडू 32 धावा. होऊ शकतात का? इम्पॉसिबल नाही आहे. सतीश धुळेची आठवण होते मला, 6 चेंडूमध्ये 38 मारलेले टिळकनगरचे ते मैदान. सतीश, वी मिस यू. व्हॉट अ बॅटिंग. खूप आठवणी आहे सतीश धुळेचे. वन ऑफ द बिग फॅन आमच्या कॉमेंट्रीचे. खूप कमी बोलतात. हो, बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू बोल्ड झालेत, जागा बनवायला गेले आणि आता परिस्थिती अजून गंभीर आहे. 9 चेंडू आणि 32 धावा. किती विकेट गेले संजय? 4था गडी बाद झाले. 6 विकेट्स आहेत. गोरेगावने सुरुवात चांगली केली, परेराने क्लास स्टार्ट केले होते, 2 बाउंड्रीज त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. त्याच्यानंतर रोहित, आझम, त्याच्यानंतर आपण बघतोय मैदानावर आमचे डिसोजा, निलेश. मैदानावर आता आहेत ते रोहित डिसोजा, त्यांना साथ देण्यासाठी आता येत आहेत. कोणाचा आपला 9 चेंडू 32 धावा. होऊ शकतात का? ओ बॅक टू द बॉल. 8 चेंडू 32 धावा. गोरेगाव पळस खेळतो ते मला गणेश नगरचे ते मैदान आठवतंय, जिथे उमेश मांजरेकरने धू 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 धुतला होता. 5 षटकार एक चौकार भानुदास पाटील याला. 34 धावा कुठल्या होत्या. ओव्हर द विकेट. ओ लॉफ केलंय. षटकार येऊ शकतो का प्रश्न आहे. नाही, जेल असणार. अजून एक फलंदाज बाद. अजित मोहिते, जेल घेणारे खेळाडू. आबा, मी कालपासून बघतोय जसं रात्र पुढे सरकते तेव्हा थोडं चेस करणं कठीण जातं. हो, मात्र कालच्या विकेटच्या कंपॅरिझन मध्ये, काल नाही परवाच्या असं म्हणायला पाहिजे, कारण आज मंगळवार सुरू झालंय, तर विकेट चांगले ही जे दिले आपल्याला. प्रेक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद. आज संध्याकाळी पुन्हा एकदा आपण भेटू 5:30च्या दरम्यान. आज या ठिकाणी प्री क्वालिफाईड मधले मॅचेस या ठिकाणी खेळले जातील. हे मॅचेस कसे होणार आहेत ते आम्हाला संतोष पण थोड्याच वेळात या ठिकाणी सांगतील. ते मॅचेस या ठिकाणी आपण खेळू. एक संघ क्वालिफाईडचा आज उत्तर मिळेल. तो 16वा संघ कुठला येतोय पुढे. ओ डिलिव्हरी जाते मागे, बघायचंय. मला असं वाटतं कदाचित वाईड बॉल पडतोय का, मात्र तो शेवटच्या क्षणी अटेम्प्ट केला. फाईन लेगला शॉट होता, सिंगल.
आणि धावसंख्या सरकते या सिंगलने 30 या धावसंख्या. अजूनही 31 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू 31 धावा. गोरेगाव बॉयज संघाला ब्रह्मा बॉयज या संघासमोर हा सामना जर जिंकायचा असेल तर. काळा चौकी भरत पतल्या या विभागाचे, राजेश तलाशेलकर या विभागाचे. 2010ला सरस 20 मधले काळा चौकीचे एक टुर्नामेंट 5 दिवसाची आम्ही कव्हर केली होती बाळा नांदगावकर यांची. या आपण प्रतिकरण बघूया. आकाश जाधव एकंदरीत 2 षटकं टाकलेत, एकंदरीत 5 धावा दिलेत, 4 गडी बाद केलेत. सो ही इज द फर्स्ट बॉलर टू गेट मोर विकेट्स इन 1 मॅच, बरोबर ना. मात्र कैवल्याच्या नावावर 6 गडी आहेत, मात्र त्या 2 मॅचेसमध्ये आहेत. रमेश सिंग यांनी 2 षटकं टाकलेत, 19 धावा दिलेत आणि एकही गडी बाद नाही. आणि तसंच अक्षय नागनुरे 1 षटक 3 धावा 1 गडी बाद. 6 चेंडू धावा हवेत 31 जिंकण्यासाठी. सामना टाय झाला. विकेट्स बघू. विकेट्स इक्वल असेल टॉस होईल. लॉफ केला ऑन साइडला, जेल असू शकतो. अजून एक फलंदाज बाज. 5 चेंडू आणि धावा हवेत 31. तर संतोष बंडे आम्हाला माहिती दिली आहे. आज संध्याकाळी जो सामना 6:30 वाजता म्हणजे 6:15 वाजता जो खेळवण्यात येईल तो असेल UK टायगर घाटकोपर आणि जम्बो स्पोर्ट्स चुन्नावटी यांच्यामध्ये. आणि त्याच्यामधून जो जिंकेल तो यंग स्टार पापडी यांच्याशी खेळेल. आणि 7:30ला जो सामना आहे 7:15ला तो फायटर आणि या सामन्यामधून जो जिंकेल त्यांच्यामध्ये. आणि त्यांच्यामधून जो जिंकेल तो राहुलशी खेळेल आणि त्याच्यामधून जो बाहेर येईल तो फायनलला खेळेल. पहिला सामना आहे YK टायगर घाटकोपर विरुद्ध जम्बो स्पोर्ट्स चुन्नापट्टी. 6 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. दुसरा सामना आहे फायटर विरुद्ध या सामन्यामधून जो संघ येईल त्यांच्यामध्ये दुसरा सामना आहे. जो संघ विजय होईल या सामन्यामधून त्यांना 7 वाजता रिपोर्ट करायचं आहे, लक्षात राहू द्या. आणि 4ही संघांना 6ची वेळ दिली. धन्यवाद संतोष हे गोष्ट सांगितल्याबद्दल. चांगली गोष्ट आहे. सगळे वेळेवर येतील, वेळेवर सामना सुरू होईल. 5च सामने होतील. फायनल होणार. 10:30च्या दरम्यान फायनल बघू शकाल. प्री क्वालिफाईडचे सामना सुरू करा. किती चेंडू बाकी? 4 चेंडू 30 धावांची गरज. या ना भाई. धावा येत नाही आहेत केव्हापासून आम्ही बघतोय. परेरा खेळत होते त्या धावा वाहत होत्या. जे संघ या ठिकाणी सगळे संघ जे 6 वाजता रिपोर्ट करणार आहेत सगळ्यांना एक नम्र विनंती आहे वेळेवर या. कारण बाई मला सांगतात की वेळेवर सगळे सामने 5 सामने पूर्ण व्हायला पाहिजे. कारण जो संघ क्वालिफाय होईल 16वा म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील, लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यालाही वेळ लागेल. कारण 13 तारखेला आपलं ओपनिंग सेरेमनी सुद्धा आहे, हे लक्षात राहू द्या. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 2 आणि धावा हवेत 29. महेश तलाशेलकर. आणि उद्या मात्र उद्या नाही, आज संध्याकाळी 6ला जे 4 संघ येतात तुम्ही 30 मिनिटात 6 षटकं नाही टाकले तर 100% तुम्हाला पेनल्टी असेल, लक्षात घ्या. रिपोर्टिंग टाइम, खेळण्याचा टाइम 1च धाव. आता 1 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हवेत 28. धन्यवाद प्रेक्षकांचे, धन्यवाद सगळ्या आमच्या संघनायकांचे. जे 4 संघ आहेत त्यांनी वेळेवर यावं. आणि या ठिकाणी जर ब्रह्मा बॉयज जिंकतोय तर त्यांना खेळावं लागेल फायटर या संघाशी. सगळ्या संघांना 6 वाजता बोलवलंय, वेळेवर यायचंय, वेळेवर खेळायचंय. आणि हा चेंडू पाठवलाय ऑन साइडला आणि हा सामना 27 धावांनी ब्रह्मा बॉयज या संघाने जिंकलाय. अभिनंदन त्यांचं आमदार संजय पोतनीस यांच्या मार्फत. आणि त्यांना विनंती आहे सगळ्या संघाने वेळेवर यावं. आणि दुसऱ्या बाजूला रसिकांचं लक्ष वेधतो की आज संध्याकाळी